सोबत जेव्हा माझ्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, त्यांनी मला घेऊन गेले त्यावेळेस तुम्हाला म्हणजे मला माहित नव्हतं की मी यांच्यासोबत कुठं चढलो काय नाही. आणि गेल्यानंतर मला कळालं सुरतला की मी यांच्या सोबत आलो. तर आमची जे मनात आहे मी इथं सांगू शकत नाही आमच्या मनात काय होतं आणि काय नाही आणि झालं काय. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आज पांडुरंगाच्या दर्शनाला सहकुटुंब आले होते. त्यांच्या समेत त्यांचे घरचे, त्यांच्या मातोश्री हे सगळे आलेले होते. नेमकं पांडुरंगाच्या दर्शनानंतर त्यांनी आज इथं अन्नदान देखील केलेलं आहे वारकऱ्यांसाठी. नेमकं आज त्यांनी जे दर्शन घेतलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर त्यांचं नाव मंत्रिपदाची यादी देखील होतं, त्या संदर्भात देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. साहेब, पहिल्यांदा तर पंढरपुरात स्वागत तुमचं. विठ्ठलाचं दर्शन घेतलंय, काय नेमकं विठ्ठलाकडे मागणं केलंय? आज पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी यांचं सकाळी मी सोलापूर पंढरपूरला माझ्या परिवार आणि आमचे दांडेगावकर भाऊजी राजासर यांच्या माझ्यासोबत उपस्थित राहिले आणि सगळ्या परिवारांनी पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. आणि या निमित्ताने सांगतो की माझ्या विजयाच्या नंतर मी आजच विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन आज घेतलेलं आहे. त्या निमित्ताने सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये विजयाच्या नंतर महायुतीचं सरकार आलं. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तिघाचं सरकार आलं आणि या जनतेने या महायुतीला आशीर्वाद दिले. त्या निमित्ताने जनतेचं आभार मानतो. आणि या निमित्ताने सांगू इच्छितो की या पंढरपूर येथे ग्रामीण भागातून सर्व एकादशीला जेव्हा दिंडी निघते त्यावेळेस ग्रामीण भागातून आशीर्वाद दर्शन घेण्यासाठी भक्त लोक या पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पाय दिंडी घेऊन गावोगावी या पंढरपूरला येत असतात. खरंच माऊलीचं दर्शन घेणं म्हणजे एक दर्शन आशीर्वाद आहे. वर्षभरात एकदा तरी माणूस या माऊलीचं पंढरपूर येथे दर्शन घेऊन जातो. तसं आम्ही पिढ्यानपिढ्या आमचे बाबा हो, आमचे आजोबा हो, असं पिढ्यानपिढी दरवर्षीप्रमाणे आम्ही या माऊली पांडुरंग दर्शन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येत असतो. तसेच आज विजयाच्या नंतर आमचे दांडेगावकर भाऊजी सोळंकी यांनी आज त्यांच्या माझ्या मार्फत विजयाच्या नंतर त्यांना जे त्यांच्या मनातलं जे आहे आज महाप्रसाद माझ्यातर्फे या भक्त लोकांना वाटप करण्यात आला. आणि त्यांचा एक विजयाच्या अगोदर त्यांनी ठरविलं ते की आमदार झाल्यानंतर मी विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन आमदार साहेबाला घेऊन त्यांच्या मार्फत महाप्रसाद वाटप करतो. त्या निमित्ताने आज कार्यक्रम आयोजित केला. त्या निमित्ताने दांडेगावकर भाऊजीचं कौतुक करतो की या निमित्ताने काय होता माझं दर्शन झालं. त्या निमित्ताने त्यांचे आभार मानतो. आणि आज माझ्यासोबत आमचे नितीन काळे मित्र, भाजपचे अध्यक्ष, तसेच आमचे मित्र नगरसेवक या भागाचे गोड म्हणजे त्यांच्या शब्दातच सर्व गोड आहेत. ते सर्वांना गोड बोलतात आणि सर्वांना दर्शन घेऊन देतात. ते आताच सांगितलं त्यांनी की तुमच्या भागातले खूप भक्त लोक येतात आणि मी त्यांच्या शेवणीमध्ये राहतो. खरं त्यांचं कौतुक करतो या निमित्ताने सर्व गोडचं, आणि त्यांच्या नावातच सर्व गोड आहे. त्या निमित्ताने आमचे सहकारी सर्व माझ्यासोबत आलेले माझा परिवार संध्या कल्याणकर विशेष आम्ही दोघे दरवर्षी पांडुरंग दर्शनचं घेण्यासाठी दरवर्षी येत असतो. आता योगा 5-6 महिने झाले अधिवेशन होतं, मंत्रालयाचा विस्तार होता. त्या निमित्ताने आज योग लागला त्यांच्या दांडेगावकरांना भाऊजीमुळे. आज योगा आमचं दर्शन भगवानाचं झालं. या निमित्ताने पांडुरंगचे जे या महाराष्ट्रामधले भक्त लोक आहेत सर्व जनतेस मी या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. आता तुम्ही विषय काढला की अधिवेशन होतं, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होता. खरं तर तुम्ही निवडून आल्यानंतर बालाजी कल्याणकर हे नाव मंत्रिपदाच्या यादीत दिसेल किंवा मंत्रिमंडळात दिसेल अशी चर्चा होती. तुमच्या भागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती. काय वाटतंय तुम्हाला, पुढच्या विस्तारात संधी मिळेल? हा, मागच्या वेळेस महाआघाडीचं ज्यावेळेस आम्ही
22ला उठाव केला त्यावेळेस शिंदे साहेबाच्या एकमेव असं आहे की मी त्यांच्या गाडी सोबत आम्हाला काहीच माहित नव्हतं, आम्ही त्यांच्या सोबत गेलो. तर ठीक आहे, शिंदे साहेब असे मुख्यमंत्री होते की एक सामान्याचे जनसामान्याचे मुख्यमंत्री होते आणि या पंढरपूरमध्ये सुद्धा त्याने चांगला मागच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगला विकास केला. आताच काळे साहेबांनी सांगले की या भागामध्ये काम चालू आहे आणि आज माझ्या मतानं मी लहानपणापासून होतो आमच्या आई वडिलांसोबत, आज खरंच काम चालू आहे या भागामध्ये. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज फडणवीस साहेब आहेत, तरी मागच्या जे शब्द शिंदे साहेबांनी दिला तो काम चालू आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा झालेला. आता या काळात मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. आता एकादशी आहेत आषाढी, त्या निमित्ताने ते येतील, ते पूजा करतील, ते सुद्धा या पंढरपूरला कमी पडणार नाही पांडुरंगला दर्शनला. त्या निमित्ताने खरंच आज महायुतीचं सरकार आहे आणि या जनतेच्या आशीर्वादाने, या भक्त लोकांच्या आशीर्वादाने, पांडुरंगच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं सरकार चालत आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही जेव्हा शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेस शिंदे साहेबांनी ठीक आहे आम्हाला जे सांगितले ते शब्द दिला, तर आम्ही त्या शब्दावर ठाम आहे. कारण शिंदे साहेब म्हणजे आमचा म्हणजे आम्ही सर्व काही त्यांच्या जीवावर आम्ही गेलेलो आहे त्यांच्यासोबत आणि ते असं शब्द दिले ते पाळत असतात, 100% ते शब्द पाळतील. आता जे आहे मुख्यमंत्री अपेक्षा आहे तुम्हाला काय काही शब्द दिलता त्याप्रमाणे तो काय काय त्यांच्या मनात काय आहे काय नाही आम्ही सांगू शकत नाही. ते आमचा त्याच्यावर विश्वास आहे, बस एवढंच आहे, बाकी आमचं काही नाही. आम्ही पदाच्या मागे लागणारे माणसं नाही, जनतेची सेवा करणारे माणसं आहे. जनतेने आम्हाला निवडून दिलं, 2दा आमदार केलं. मी माझ्यासारख्या सामान्य माणसाला, शेतकरीच्या आमचे वडील पांडुरंगची भक्त होते आणि सकाळी उठून पांडुरंगची पूजा करत होते आणि 100% त्यांचे देवाचे आशीर्वाद आहेत. आणि येणाऱ्या काळात सुद्धा जनतेला त्यांचं आरोग्य सुखी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सगळ्यांना भक्त लोकांना आशीर्वाद देतील आणि देतच राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामुळेच आपण एवढं मला माहिती आहे. जाता जाता आणखी एक शेवटचा प्रश्न असा आहे की मराठवाड्यामध्ये खरं तर शिवसेना तळागाळापर्यंत रुजलेली आहे, परंतु आज जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यातून शिंदे साहेबांकडे येणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात सुद्धा लोक शिंदे सेनेत जात आहेत आणि मराठवाड्यात सुद्धा आता आपण नुकतंच बघितलं तर खैरे साहेबांची सुद्धा नाराजीचं नाट्य एवढ्यात आपण पाहिलं. काय वाटतं, शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये आणखी लोक येतील मराठवाड्यातून सुद्धा? 100% येतील, कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आज शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं चांगलं काम आहे आणि जनसामान्यापर्यंत पोहोचणारं काम आहे. आणि या निमित्ताने लोक प्रवेश करत आहेत, लोक विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत. त्यांच्यावर विश्वास आहे जनतेचा की जे आज आहेत शिंदे साहेब आणि ऍक्च्युली सामान्याचे आज उपमुख्यमंत्री आहेत, त्या निमित्ताने जनता विश्वास ठेवून, कार्यकर्ते विश्वास ठेवून लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या सोबत आहेत. आम्ही बी सोबत त्या जेव्हा माझ्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, त्यांनी मला घेऊन गेले त्यावेळेस तुम्हाला म्हणजे मलाच माहित नव्हतं की मी यांच्यासोबत कुठं चढलो काय नाही. आणि गेल्यानंतर मला कळालं सुरतला की मी यांच्यासोबत आलो. तर आमची जे मनात आहे आम्ही इथं सांगू शकत नाही आमच्या मनात काय होतं आणि काय नाही आणि झालं काय. ते ठीक आहे, जे झालं ते ठीक चांगलं झालेलं आहे आणि पांडुरंगच्या आशीर्वादाने आपल्याला लोकांची सेवा करायची. आपण कुठे बी राहिलं काही राहिलं तर आपण लोकांची सेवा करणारे माणसं. मी नगरसेवक होतो 2 टर्म, आज आमदार आहे 2 टर्म. म्हणजे देवाचे पांडुरंगचे आशीर्वाद आहे. जनतेमध्येच पांडुरंग समजितो. या निमित्ताने जनता ही पांडुरंग आहे माझी. मी उठून लोकांची सेवा करत असतो, लोकांच्या दर्शनाच्या पाया पडत असतो. असं म्हटलं गेलं होतं की हे 40 जण जे शिवसेनेचे जे लोक गुवाहाटीला गेले शिंदे साहेबांबरोबर त्यातला पुन्हा एकही निवडून येणार नाही असं म्हटलं जात होतं, परंतु 40 पेक्षा 20 जास्त झाले, म्हणजे 60 जवळजवळ निवडून आले आमदार शिंदे साहेबांचे. काय सांगाल? आता हे काही गुवाहाटीचा इशी प्रश्न नाही. आता हे देवाला आपण दर्शनला आलेलो आहे. मी जेव्हा वेळ येईल तेव्हा सविस्तर तुम्हाला सांगेल, कारण मला एक असं चांगली एक मुलाखत द्यायची आहे येणाऱ्या काळामध्ये. आम्ही दोघं असं होतं की प्रकाश आंबेडकर आणि मी बालाजी कल्याणकर, शिंदे साहेबाला माहित आहे आम्ही डिस्टर्ब होतो. ते ठीक आहे, आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला
आणि विश्वासाला शिंदेसाहेब तडा जाऊ देत नाही, तेवढं आमच्यावर त्यांच्यावर विश्वास आहे. जे करतील तेच करतील, काय करायचे तेच आमचे पांडुरंगात. एकंदरीत हे होते बालाजी कल्याणकर आणि त्यांनी सविस्तर असं सध्याच्या राजकारणावर पण देखील भाष्य केलेलं आहे आणि त्यांच्या मनातल्या जे काही इच्छा होत्या त्या देखील बोलून दाखवलेल्या आहेत. त्याचबरोबर पांडुरंगाला त्यांनी आशीर्वाद मागितलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.